राज्यामध्ये भीषण अपघाताच्या 2 घटना घडलेल्या आहेत। रायगडच्या पोलादपूर जवळच्या आंबेनळी घाटामध्ये कार कोसळलेली आहे। 1000 फूट खोल दरीमध्ये पडल्यामुळे 8 जणांचा मृत्यू झालाय, तर धुळ्यामध्ये मुंबई आग्रा महामार्गावरील लळिंग घाटामध्ये भीषण अपघात झालाय। दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय, तर 10 ते 12 जण जखमी असल्याची माहिती आहे। राज्यात आज थरकाप उडवणाऱ्या अपघाताच्या 2 भीषण घटना समोर आल्या आहेत। दोन्ही अपघातात एकूण 13 जणांचा मृत्यू झालाय। रायगडच्या आंबेनळी घाटात 1000 फूट दरीत कार कोसळली। कारमध्ये असलेल्या 8 जणांनी आपला जीव गमावलाय। गाडीतील सर्व प्रवासी सातारा जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती। सर्व मृतांचं वय हे 18 ते 35 दरम्यान आहे। दरीतून 3 जणांचे मृतदेह बाहेर काढले, तर 5 जणांचा शोध सुरू आहे। महाबळेश्वर आणि प्रतापगड ट्रेकर्स टीम कडून शोधकार्य सुरू आहे, मात्र दुर्घटनेचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। परत साताऱ्याकडे जात असताना पोलादपूर मार्गे आंबेनळी घाटामध्ये दाबेळगावच्या हद्दीमध्ये त्यांच्या गाडीवरचे नियंत्रण सुटून गाडी खोल दरीमध्ये 1000 फूट खाली कोसळली। एकूण 8 याच्यामध्ये प्रवासी होते। 8 पैकी 8 जे युवक होते ते याच्यामध्ये मयत झालेले आहेत। तर आंबेनळी घाटातील भीषण अपघातानं थरकाप उडालेला असतानाच मुंबई आग्रा महामार्गावर तिहेरी अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। मुंबई आग्रा महामार्गावरील लळिंग घाटात तिहेरी अपघात झालाय। अपघातात 5 जणांचा मृत्यू, तर 10 ते 12 जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे। रेतीचा डंपर आणि ट्रॅव्हल्स मध्ये हा भीषण अपघात झालाय। धुळ्याकडून विरुद्ध साईडनं जाणाऱ्या वाळूच्या डंपरची ट्रकला धडक बसली। या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाळूचे डंपर मर्यादेपेक्षा जास्त वाळू वाहतूक करतात। डंपर चालकांमुळे या महामार्गावर रस्ता सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। मुंबई आग्रा महामार्गावर हा अपघात झालेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो हा तिहेरी अपघात झाला आहे आणि या तिहेरी अपघातामध्ये 5 जण ठार झाल्याची माहिती समोर आलेली आहे। हा वाळूचा ट्रॉला या ठिकाणी रॉंग साईडने घुसलेला आहे आणि रॉंग साईडने जात असताना त्याने एका ट्रकला धडक दिली आणि ट्रकला धडक दिल्यानंतर